इथून 50, 60, 70 वर्षानंतरची गोष्ट आहे. फ्युचर स्टोरी. एका मध्यरात्री काळोखात मोबाईलचं लक्ष एका अर्धवट बांधलेल्या विखुरलेल्या वस्तूकडे जातं. मोबाईल विचार करतो, हे काय विचित्र, आणि त्याच्या जवळ जातो आणि त्याला विचारतो, कोण रे बाबा तू, आणि असा का पडून आहेस? थकलेल्या झुकलेल्या डोळ्यांनी ती वस्तू वर मोबाईलकडे बघण्याचा प्रयत्न करते, पण मोबाईलच्या त्या निळ्या रंगाच्या उजेडाने त्याचे डोळे दबकतात आणि तो बघू नाही शकत. आणि मोबाईल त्याच्यावर जोरात हसतो आणि म्हणतो की राहू दे रे, तू माझ्याकडे बघू नाही शकत, सोड, मी निघतो. आणि तिथून परतायला निघतो. तिथून तेव्हाच एक आवाज येतो, मी पुस्तक. मोबाईल थांबतो आणि त्याला विचारतो, काय पुस्तक म्हणजे काय, हे काय असतं, तुला कधी कुठे बघितलं नाही? होय, तू नाही बघितलंय मला. मी पुस्तक. एका काळी माणसं पूजायची मला, देवाचं वरदान मानायची मला. मीच आहे ते पुस्तक. चुकून हातून जरी खाली पडलो ना तरी 2दा नमस्कार करायचे लोक. असं बरोबर ना? आणि मीच आहे ते पुस्तक ज्याला वाचून देवलोकची सैर करायचे लोक. देवांची पुस्तकं, आरती, अभंग, कुठलेही देवाधर्माची पुस्तकं वाचून बरं वाटतं ना, असं वाटतं देव लोकांची सैर करतोय आपण. सगळे देव दिसतात त्या पुस्तकात. ज्यांच्याकडे सगळ्यात जास्ती माझा साठा असायचा त्याला समाज ज्ञानाचा श्रीमंत मानायचा. माझ्यामुळेच जगाला विश्वघडनाचा साक्षात्कार झाला आणि माझ्यातूनच जन जगण्याची कला शिकला. मीच आहे ते पुस्तक ज्यानी साधे माणसं झाले थोर अन पदवीधार. आणि मीच आहे ज्यानी दिनदुबळ्यांना दाखवली आशेची किनार. तो कागदांचा संग्रहच ज्यात भारताचं संविधान, आणि तो संग्रहच ज्यात वाल्मिकीद्वारा लिखित रामायण. तेवढंच नाही तर भागवत गीता असो व कुराण, बायबल असो व गुरुपाठ, सगळ्यांना मीच संबोधित करायचो. तो सुखकर सुगंध माझ्यात असे, ते मोराचे पीस माझ्यात दिसे, तो गोड प्रेमाचा संदेश माझ्यात रुजे. असतो की नाही? पुस्तकांचा सुगंध मला खूप आवडतो. म्हणजे मी शाळेत असताना अभ्यास जरी नाही केला तरी मी पुस्तकांचा सुगंध मात्र घेतलाय. नवीन नवीन कोरे पुस्तकं अजूनही घेते आणि मज्जा येते. पण तुटले सगळे तार आता. कोणी नाही विचारत मला आता. रद्दीच्या भावात विकल्या जातो मी आता. आधी मी माणसाला हात धरून शिकवलं, पुढे नेलं, सक्षम केलं, आणि त्यांनी तुझं म्हणजे मोबाईलचं संशोधन करून मलाच उखरड्यावर फेकलं. आता माणसं तुझा हात धरतात, स्वतःच्या आयुष्याचा ताबा तुला भेट म्हणून देतात आणि भ्रमित होऊन समजतात की किती प्रगत झालोय आपण आयुष्यात. त्यात तुझी चूक नाही रे. हे माणूस जातीचं नुकसान. त्यांना जगण्याचा आधार कळला नाही, जीवनाचा खरा सार सांभाळून ठेवता आला नाही. इतकं बोलून पुस्तकाने होता तो जीव पण सोडला आणि नेहमीसाठी जग सोडून गेला. शेवटी पुस्तकाने जीव सोडला. विचार करा, लोक मोबाईलवर स्टोरीज वाचतात. मुलांना स्टोरी पुस्तकातून वाचून दाखवण्यापेक्षा ते मोबाईलवर लावून देतात, लॅपटॉपवर लावून देतात, टीव्हीवर. मी आजही माझ्या मुलाला झोपायच्या आधी पुस्तकातून स्टोरी दाखवते. मी माझं काही मला वाचायचं असेल ते मी बाजूला ठेवते आणि त्याला स्टोरी सांगते. आता त्याला सवय झाली आहे स्टोरी वाचायची. खूप सारी पुस्तकं आहेत माझ्याकडे. पण आपण जसं जगतोय आता, इथून काही 50-60 वर्षानंतर तर पुस्तकं नाहीच राहतील. आणि मोबाईल, लॅपटॉप, टॅब काय नाही, कुठले गॅजेट्स नाही, सगळे हेच ओव्हरराईड करतील, नाही का? जितकेही
पुस्तकप्रेमी आहेत, प्लीज त्यांना हा मेसेज आहे की आपण सगळे मिळून हा पुस्तकांचा साठा ठेवूया आणि पुस्तकांचं राज्य जे आहे ते नेहमी असंच राहावं, तुम्ही कितीही प्रगत झाले तरी. आणि पुस्तकांसोबतच्या स्टोरीजच खूप वेगळ्या आहे. लहानपणीचा आपल्या शाळेतली वही माझे अजूनही स्कूलचे, इंजिनिअरिंगचे म्हणजे कॉलेजचे पुस्तकं अजूनही मी सांभाळून ठेवलेले आहे. तर त्याची मजाच वेगळी आहे. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा बेस्ट काय असेल जुन्या आठवणी, तो जुना कागद. मी तर माझ्या मम्मीचे पुस्तकं पण मला माझ्या आजीकडे जाते तर तिच्या त्या पेटीत ठेवलेले असतात. मी म्हणते मी घेऊन जाऊ का? तर पुस्तकांची मजाच वेगळी. आणि इथून काही वर्षानंतर ह्या सगळ्या गोष्टी नाहीशा होतील याची खूप भीती वाटते. तर आपण सगळेजण मिळून ह्या गोष्टीला सांभाळूया. शेवटी आपण याच्यातूनच शिकून पुढे आलेलो आहोत. गॅजेट्सला आपल्यावर ओव्हरराईड नाही होऊ देऊया. तुम्हाला माझं लिखाण कसं वाटलं आणि हे सांगाल. आणि आवडलं तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल द एंड. थँक्यू.